काय सांगाल, आज उमेदवारी अर्ज दाखल केलाय तुम्ही? गोपीचंद पडागर साहेब, उपप्रमुख पडागर साहेब, बाप अमरसिंग देशमुख साहेब यांच्या नेतृत्वाखाली मी भारतीय जनता पार्टीच्या पक्षातून कमळ या अर्ज दाखल केलेला आहे आणि विकासाच्या माध्यमासाठी आणि विकास करायचा ह्या हेतूनं अर्ज भरलेला आहे. अनेक दिवस तुम्ही शिवसेनेची निष्ठावंत म्हणून काम केलं, अचानक शिवसेनेला सोडण्यापाठीमागचा हेतू काय आहे तुमचा? कमीत कमी मी 30 वर्ष झालं शिवसेनेबरोबर आहे. कुठंतरी माझी निष्ठा कमी पडली काय असं मला वाटायला लागलंय. त्यामुळं कालच्या सभेमध्ये बोलताना अध्यक्ष तानाजीराव पाटील यांनी म्हटलं की एका बाजूला मी जयदीपला जेवढं दिलं तेवढंच मी आमच्या चंदूभाऊला सुद्धा दिलेलं आहे तेवढंच, तरी पण ते का सोडून गेले हेच अजून मला कोड सुटलेलं ना असं त्यांनी. नाही, महत्वाचं असं आहे, कसं आहे माहिती आहे काय, जयदीप हा काँग्रेसचा माणूस. मी तुमच्याबरोबर 30 वर्ष आहे, 1 नाही 2 नाही 5 नाही 10 नाही 30 वर्ष आहे तुमच्या समोर. अनिल भाऊंच्या बरोबर मी पहिल्यापासून काम केलंय. तानाजी पाटील सुद्धा तसे माझ्या पाठीमागून आलेत भाऊंच्या बरोबर. 30 वर्षात आता ह्यात काय सेवा माझी कमी पडली काय हे कोण माझं मला समजलं नाही. आणि त्याने मला तिकीट द्यायला का नाकारलं ते पण मला समजलं नाही. 1 महिन्यापासून मी त्यांच्याबरोबर चर्चा करत होतो की मला बाबा माझं वय झालेलं आहे, 65 वर्ष होऊन गेलेलं आहे, अनायशी घडून आलेलं आहे, ओपन पडलेलं आहे, शेवटची उमेदवारी मी करणार आहे, मला ह्या वेळेला तुम्ही उमेदवारी दिली पाहिजे. तुम्हाला फक्त निलकंठी गटातून भाजपला उमेदवारी दिली की तुमच्यासोबत आणखी कोणालाही उमेदवारी अर्ज भरायला सांगितलं? नाही, माझ्यासोबत पण तुम्हाला सांगितलेलं आहे. आता उमाजी सरकारला पण सांगितलं आहे आणि अजून दुसऱ्यांना पण सांगितले. उद्या काय अर्ज भरणार आहेत खरसुंडी गणातून, पण आज तो माझाच अर्ज झालेला आहे. कोणते मुद्दे घेऊन तुम्ही या निवडणुकीच्या रणांगणात आणि प्रचारात उतरणार आहे? काय अजेंडा असणार आहे? नाही, कसं आहे, आता मी पूर्वीपासून तुम्हाला काय कमीत कमी माझी 30 वर्ष ग्रामपंचायत माझ्या ताब्यात आहे. आणि ग्रामपंचायतीच्या माध्यमातून तुम्हाला सांगा विकास करत असताना मी 5 वर्ष माझ्या मंडळीनं सभापतीपद सुद्धा भोगलेलं आहे. मी तालुक्यात सुद्धा काम केलेलं आहे आणि लोकांना सुद्धा माहीत आहे. तेच माध्यम घेऊन, कामाचं माध्यम घेऊनच मी पुढे उतरलेलो आहे आता जिल्हा परिषद. काय जनतेला आव्हान करा? जनतेला मी हेच आव्हान करीन की मी कमीत कमी 30 वर्ष झालं आपल्या समोर आहे. तुम्हाला माहीत आहे विकास कसा करायचा, काय करायचा हे मी चांगल्या पद्धतीने जाणतो. तुम्हा लोकांना पण माहीत आहे, तुमचा सुद्धा माझ्यावर विश्वास आहे. आणि तुम्ही ह्या वेळेला मला चांगल्या पद्धतीनं बाबा काय माहिती आहे का निवडून द्यावं हीच माझी अपेक्षा आहे. आणि मी तुम्हाला कुठेही कोणत्याही गोष्टीला या कोणत्याही कामात असो, या रात्र असो या दिवस असो, हर वेळेला तुमच्या समोर हजर राहीन हेच मी जनतेला आवाहन करतोय. का अध्यक्ष बोलताना म्हटले की ते हैदराबादला असताना सुद्धा आम्ही त्यांना 35 वर्ष सेवा आहे आणि ह्या निवडणुकीच्या मैदानामध्ये उतरलाय. तुम्ही जनतेची सेवा करायचं म्हणून या मैदानात उतरलाय. तुम्ही कायमस्वरूपी निलकंठीमध्ये निवासी राहणार का? नाही, मला सांगा एक, आता तुम्हाला सांगायचं, जर मी हैदराबादला राहत असतो तर तुम्हाला सांगतो कमीत कमी आता 25 वर्ष माझ्याकडे 25-30 वर्ष ग्रामपंचायत आहे, माझ्याकडे राहिली असते का? परवा तुम्हाला सांगा जे ग्रामपंचायत झाली ते 12 झिरोनं झालेले. जर मी समजा जर कामच इथं करत नसतो, मी हैदराबादला जर राहत असतो तर 12 झिरोन ग्रामपंचायत आली असती का? 750 मतांनी सरपंचाची सीट आली असती का? त्यावेळी तुम्ही कुठं होता म्हणून विचारायला नाही त्यांना. स्वतःच्या पात्रतेवर आणलेले ग्रामपंचायत कोणत्याही नेत्याचं तुम्हाला सांगायचं त्यात हे नाही. आवाज माणदेशाचा, माणदेशातील प्रत्येकाचा. माणदेश प्राईम सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा. नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. धन्यवाद.